एक शेळी लिंबाच्या झाडाचा कवळा 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 पाला खाण्यासाठी उड्या मारू लागली. फांदीच तोंडाला येईना. काय तोंडाला येईना? उड्या मारून 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 शिनून गेली. आणि तरी तिची काही जिद्द उरी पाय ठेवली त्या झाडावर आणि असा प्रयत्न करायली काय तोंडाला येईल म्हणून. तिकडून एक हत्ती आला आणि हत्तीला दया आली. त्या हत्तीनं पाहिलं, ए काय करायली का म्हणले, दादा कसा कवळा तेल पालाय पहा की. माझे पिले 2-3 आहेत हो म्हणले आणि माझ्या पोटात काही नाही खायला. माझ्या लेकराची भूक कशी भागल म्हणली. तुला पाला खायचं का म्हणलं, हो. बस पाठवली म्हणजे मानाला इतके कसं जाईल. सोंडनच वर घेतली शेळी. कशानं वर घेतली? असं सोंडनं वर घेतली आणि शेळी कुठं बसली? हत्तीच्या पाठकीवर. शेळी किती फुटावरला पाला खाती? किती फुटावरला? आता 16 फुटावरला पाला खायली. किती उच झाली ती? संगत कोणाची? हत्तीची. बळीयाचा अंग बळीयाचा अंग बळीयाचा अंग संग झाला. बळीयाचा विश्वास तो करी विश्वास तो करी विश्वास तो करी विश्वास तो करी. हो याचं ध्रुपद काय मला माहित नाही. असं मी ऐकले होय. जरी असलं तर बघ तुझ्या मोबाईल आपण घर रिघी झाले पट्टर घर रिघी झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म. आलं ना आता. बळीयाचा अंग संग झाला आता. हत्ती बलवान आहे, शेळी अबल आहे. 4 फुटाच्या वर पाला खाऊ शकत नव्हती. त्याला दया आली. कुठे घेतली? पाठीवर घेतली. 16 फुटावरला पाला खाऊ लागली. तुमची उंची वाढवायची का? उंच लोकांच्या जवळ जाऊन बसा ना. नीच लोकांच्या जवळ कशाला बसताय? विठाला विठाला बसता कोणाच्या संगतीत, उठता कोणाच्या संगतीत, त्याच्यावर तुमचं पोझिशन आहे. हो नीच लोकांच्या संगतीमध्ये बसायचं नाही, उंच लोकांच्या संगतीत बसायचं. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर डिझेल भरायच्या नोकरीला होते. कुठे होते? पेट्रोल पंपावर. स्वतःचा पंप नव्हता. कशाला होते? आणि त्या काळामध्ये त्याला 1 रुपया महिना पगार होता. त्यातले 1 रुपयातले 4 आणे घेऊन ताज हॉटेलला चहा प्यायला जात होते. कोण्या हॉटेलला? की ज्या 4 आण्यामध्ये एकरभर वावर येत होत. ते कुठे जायचे? ताज हॉटेलला चहा प्यायला गेल्यावर त्यांचे मित्र नेहमी म्हणायचे, अरे या 4 आण्यात घर भागत आहे महिनाभर भल्या माणसा. आणि ते ताज हॉटेलला चहा प्यायला काय जातो? ते म्हणजे तुमचं माझं वेगळं धोरण आहे. मग मला जन्मभर नोकरी करायचीच नाही. मग जन्मभर नोकरी करायची नाही, मग नोकरी द्यायची लोकायला. नाही समजलं का? मला नोकरी करायची नाही, मला लोकायला काय करायची? माझ्याकडे नोकरी द्यायची. अरे म्हणले तूच नोकर सण, कोणाला नोकरी देणार आहे सण, कुठून काय तुमच्याच्यानं होणार आहे? ते मला पहा तर माझं धोरण कसं आहे. आणि म्हणजे तिथं ताज हॉटेलमध्ये गेले ना कसं काय नोकरी देता येईल? म्हणले तिथं नोकरी येतच नाहीत, सगळे मालकच येतात. नाही उजळलं का तुम्हाला? त्या ताज हॉटेलमध्ये नोकरी येतच नाहीत, सगळे काय येतात? मालक येतात. नोकराचे विचार वेगळे, मालकाचे विचार वेगळे. मग तुला काय फायदा आहे? मित्र म्हणायचे तुम्हाला काय फायदा आहे? त्यावेळेस ते सर्व धीरूभाई अंबानी म्हणायचे ते 4 आणे मी ज्या वेळेस घालतो त्या 4 आण्यामध्ये मी चहा कमी पितो. मग दिवसभर त्या मालक लोकांचे विचार ऐकण्यासाठी मी तिथं जातो. उद्योगपती असतात, इंडस्ट्री
सगळे मोठे लोक येतात म्हणले तिथे. आणि त्या मोठ्या लोकांचे विचार कसे चालतात, 1,000 करोडची इन्व्हेस्टमेंट, 10,000 करोडची इन्व्हेस्टमेंट, या बँकेचं कर्ज, त्या बँकेचं कर्ज, या बँकेनं अशा पद्धतीनं हे कर्ज मिळवायचं, या पतसंस्थेकडून असं कर्ज मिळवायचं, हे शिकायला तिथं जातं. म्हणजे आणि ते धीरूभाई अंबानी आता भारतातले सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत, हे तर मान्य आहे का? आधी काय करत होती, डिझेल भरायला होते पेट्रोल पंपावर, बरोबर आहे ना? आणि आता पुन्हा आता कुठेही त्याचेच पंप आहेत रिलायन्स वाल्याचे. एवढं मोठं माणूस का होते धीरूभाई अंबानी? काय नातलग नाहीत असे जवळचे मावस भाऊ, त्याचं मोठे पण मी तुम्हाला सांगाल. पण मोठ्या माणसाचं मोठं पण का सांगितलं पाहिजे? मोठं माणूस उगच मोठं होत नाही, विनाकारण मोठं होत नाही, त्याची सोच मोठी असते. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, साधी राहणी आणि उच्च विचार. ज्याचे विचार मोठे, ज्याची बैठक चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये, ज्याचं उठणं बसणं मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये, त्याचे मोठी स्वप्न होतात, स्वप्न मोठी होतात. आणि ज्याला स्वप्न मोठी पाहिजेत ना, त्याला उठणं बसणं चांगल्या लोकांच्या संगतीत पाहिजे. या देशाचे दिवंगत राष्ट्रपती सायंटिस्ट होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आत्महत्या करायला हरिद्वारला गेले होते. कशाला गेले? त्याने जो प्रोजेक्ट टाकला त्या प्रोजेक्ट मध्ये त्यांना अपयश आलं, डिप्रेशन मध्ये गेले, सुसाईड करायची, आत्महत्या करायची, गंगेला जाऊन स्वतःचं शरीर समर्पित करून टाकायचं म्हणून गेले. हरिद्वारच्या गंगेच्या घाटावर बसले, 6 तास गंगेकडे बघू लागले. डब 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 डोळे पाण्यानं भरलेले, सारखं पाणी खळ 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 डोळ्यातून वाहू लागले. त्याच हरिद्वारच्या एका मोठ्या महामंडलेश्वरनं आश्रमातून बसल्या बसल्या पाहिलं. आश्रम गंगेच्या किनाऱ्यावर होत. जो माणूस 6 तास बसतो इथं, त्या माणसाला माझ्याकडे घेऊन यावे. त्या आश्रमातून त्या महात्म्याने आज्ञा केली की ते शिष्य पळत गेले. आमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला बोलवले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम समुदायाचे होते. आमच्या गुरु महाराजांना बोलवले. त्यांना असं वाटलं की मला कोणीतरी आहे, माझी कोणीतरी नोंद घेत आहे, मला कोणीतरी जीव लावणार आहे, असं मनातल्या मनात वाटलं. मी त्यांची मुलाखत पाहिलेली तुम्हाला बोलतो. क्षणार्धात ते महागारी परतले आणि जे महामंडलेश्वर सिंहासनावर बसलेले होते त्यांच्या पायाजवळ जाऊन बसले. आणि पायाजवळ जाऊन बसल्यावर नजरानजर झाले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे डोळे डबडब पाण्याने भरले आणि पाण्यातलं डोळ्यातलं पाणी गालावर आल्यावर पाहिल्यावर त्या महात्म्यानं त्यांना जवळ घेतले आणि पाठीवर थाप टाकली आणि समजून सांगितलं. जशी आई वडील समजून सांगतात, जशा लेकीला बाप समजून सांगतो, तसं समजून सांगितलं. 1 तास रडत होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, राष्ट्रपती होते. आणि मग ते रडणं थांबल्यावर त्यांनी ओळखलं की तुमच्या हातून फार मोठे काम होणार आहेत म्हणजे. आणि इतक्या लवकर हे असं टोकाचं पाऊल उचलणं तुम्हाला बरं दिसत नाही. महाराज यांना खात्री वाटली की मी सुसाईड करणार आहे, हे कोण सांगितलं? मी आत्महत्या करणार आहे ह्या महात्म्याला सांगितलं कोण? त्यांना आता खात्री पडली या ज्या महात्म्याला हे माझं सगळं कळतंय म्हणजे पुढचंही सगळं कळतंय. 6 दिवस मुक्कामाला आश्रमात. जातीनं कोण? मुस्लिम. हे महाराज महामंडलेश्वर जवळच ताटाला ताट लावून जेव घातले. ताटाला ताट लावून जेव घातले. महाराज त्या 6 दिवसामध्ये असा विचार बदलला. सुसाईड करायला गेलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलामाला या भारतानं राष्ट्रपती पदावर बसवलं. लक्षात एवढं मोठं पद मिळालं. आणि जेवढं पद मिळालं त्या पदासारखी उंची होती त्यांची. किती उंची होती माहिती? आता तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा जा, त्या ब्लॉगवर पुन्हा काढा ती पोस्ट. ज्या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलामाने शपथ घेतली त्या दिवशीचा श्लोक वाचा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्यांनी शपथच घेताना गीतेचा श्लोक म्हणला आणि मग शपथ घेतली. याला म्हणतात संगत. तुम्ही जातीनं कोणी आहात याला महत्व नाही, तुमचे विचार काय आहेत याला महत्व. अजून माहित आहे डॉक्टर APJ अब्दुल कलामाने आषाढी एकादशीच्या दिवशी देह ठेवला. हे तर पता आहे तुम्हाला? आषाढी एकादशीच्या दिवशी गेले. बरेच पांडुरंगाच्या दर्शन बाहेरला लागलेले हिंदू त्यांच्या डोळ्यात पाणी खेळू लागलं.
कारण का होते ते मुस्लिम, शरीर मुस्लिम होतं, पण विचार मात्र चांगले होते, सर्व धर्म समभाव. अजून गोष्ट बोलू. आता त्यांचं कन्याकुमारीला स्मारक झालंय. त्या स्मारकामध्ये त्यांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्यावर त्यांच्या खांद्यावर विणा दिलेला आहे. जाऊन पहा कन्याकुमारीला. विणा का दिलाय? त्याचं कारण त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं. जर माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार आला, टेन्शन आलं, तर हे टेन्शन कमी करण्याकरता काय करायला पाहिजे? त्यांनी सांगितलं होत पाहिजे एखाद्या साधू जवळ जाऊन बसायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही साधू जवळ बसल्यावर काय तिथला गुण घेतला? तिथं त्या आश्रमात विणा वाजत होतं म्हणले. मग ते विणा आणलाय म्हणले मी. आता मी एवढा मोठ्या पदावर आहे, राष्ट्रपती भवनात विणा होता त्यांच्यासोबत. मला आजही जर टेन्शन आलं ना, संध्याकाळी म्हणले मी 3 तास विणा वाजवतो, 2 तास विणा वाजवतो, आणि विणाच्या तारा जशा छेडल्या तसं तसं माझं टेन्शन कमी होते. राष्ट्रपती असून विणा घेण्याकरता एवढी मरमर करतात, इतकी या विण्यात ताकद आहे. तुम्हाला वाटायला कशाला येणं घ्यावा? विणा नाही म्हणलं, कशाला येणं घ्यावा? विणा घ्यायला परत ऐकूया का नाही तुला? आलं की कानात माझ्या मंत्रच देते. तुम्ही तर पाहिला आज किती विना घेते ते? 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास, 5-5 तास विना घेते. त्या विण्याची ताकदच कळायला नाही तुम्हाला. विणाच्या ज्या तारा आहेत ह्या हृदयाला छेडतात, हृदयाचं स्ट्रेस कमी करतात. विणा एकमेव वाद्य असं आहे, टेन्शन, तणाव मुक्त कमी करणारं वाद्य. आजही राष्ट्रपती महोदयाचं स्मारक कन्याकुमारीला, एका बाजूला भगवद्गीता आहे एका हातात, आणि एका हातात कुराण आहे, आणि विणा वाजवितानाचा फोटो आहे. कन्याकुमारीला जाऊन पहा. आणि मग त्यांच्या धर्मातल्या सगळ्या त्या मौलानाने सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यांच्यावर, कारण त्यांनी लिहून ठेवलं होते असं करा म्हणून. त्यांनी लिहून ठेवलं, आणि मग ते मौलाना सुद्धा म्हटले त्यांचं काही चुकीचं नाही. ते शेवटची घटका मोजत असताना ज्या महामंडलेश्वरानं, ज्या महात्म्यानं त्याला आधार दिला, ते त्याचे गुरु झाले. धर्म कोणता याला महत्व नाही, आणि त्या गुरुच्या मार्गदर्शनाने राष्ट्रपती पदावर गेले. म्हणजे एक जीवनामध्ये जर संगत चांगली लाभली तर आत्महत्या करायला गेलेला माणूस राष्ट्रपती होऊ शकतो. हे संगतीचा महिमा आहे. तुम्हाला सहवास चांगल्याचा पाहिजे. सहवासामध्ये तुम्ही विचार करताना चुकीच्या गेले, तुम्ही बिघडलेच म्हणून समजा. आमच्याकडे बिघडलेली माणसं दुरुस्त केलेली उदाहरणं आहेत. वाल्या कोळी नंतर वाल्मिक ऋषी झाले, आधी कुठे ड्युटीला होते ते? कुठं? नाईट ड्युटी. आधी कुठे होते? नाईट ड्युटी म्हणजे काय? चोऱ्या माऱ्या करीत होते, रस्ते अडवायचे, खून खराबा करायचा, ब्राह्मण मारायचे. ब्राह्मणच कोण मारायचे माहिती का नाही तुम्हाला? ब्राह्मणाजवळ शालिग्राम होते, पूजा करायचे. शालिग्राम म्हणजे देव आहे, आणि त्या शालिग्राम मध्ये सोनं निघत होतं. ब्राह्मण मारायचा, ते शालिग्राम हिस काटून घ्यायचा, ते द्यायचे नाही ब्राह्मण, मग मारल्याशिवाय देत नाही. चोर आधी काय करतात? शाल, श्रीफळ, सत्कार, आणि मग तुम्ही त्याला सोनं काढून देता. हो म्हणा, दोन वाजल्या साहेब सगळं घ्या, मारू नका. आमच्यात एका सरपंचाला आडी मिळलं आंबडापूरच्या पलीकडे. संचाला 2 टप्पू टाकले की म्हणला मला काहीच करू नका, मला सहनच होत नाही. अंगठी काढून दिली, घड्याळ काढून दिली, पेन काढून दिली, पैसे काढून दिले, मोबाईल. आणि काय मोबाईल? चोर साहेब म्हणला मोबाईल हरवले, कॉन्टॅक्ट. चोर साहेब मग असा निर्मा लावूनच. अहो म्हणला साहेब तुम्हाला साहेब म्हणाल, चोर कशाला म्हणला? साहेब म्हणायचा, चोराला चोर म्हणून लय धुतला मला. म्हणला लय मारले. कशाला म्हणले तुम्ही सरपंच? अहो म्हणला साहेब म्हणलं कोणी माफ करायला घेऊन वाटलं माफ करीन, याच्यात लय कॉन्टॅक्ट येतो म्हणला, मोठ्या लोकांच्या बिल येतं, असं येतं. नका मोबाईल घेऊ, हे पैसे अजून देतो, कॉन्टॅक्ट नंबर द्या. हा म्हणजे मला घर म्हणला लय मार. संगत कसं आहे, तुम्हाला जशी बसली ह्याच्या चोराची संगत आहे. चोरानं मारायचं का ठरविले?
सोनं हिसकाटून गेलं. वाल्याकोळ्यानं मारामारी केली आणि त्याच वाल्मिक ऋषीला त्याच जाग्यावर देवर्षी नारदाची भेट झाली. चोऱ्या माऱ्या सोडून दिल्या, भजनाचं मार्गदर्शन केलं. 12 वर्ष एकाच जागेवर बसून भजन केलं. उठले सुद्धा नाही, वारुळ चढलं, टेक चढला. मारामारी करणारा माणूस राम 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 म्हणतो आणि दाढी वाढली, जटा वाढल्या, ऋषी झाले. त्याचं नाव वाल्मिक ऋषी. ब्रह्महत्या राशी पातके टाळे 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 ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर. वाल्या कोळी पहिल्यापासूनच ऋषी हे का नंतर झाले? सहवासाचा महिमा. इतकी संगतीत माणसाच्या बदल होते. जशी संगत करता का तसं माणसाचं मन होते. पुढाऱ्याच्या संगतीत गेले की वाटतंय जिल्हा परिषद लागलीच. महाराज लोकांच्या संगतीत गेला, आषाढी आली. डोहाळे कुणीकडे लागतात? वारीचे. पुढाऱ्याच्या संगतीत गेला, पंचायत समितीचा फार, ग्रामपंचायत सदस्य, राजकारणाचं वेळ लागते. आमच्या संगतीत आलं की वारीचं वेळ लागते. एखाद्या व्यापाऱ्याच्या संगतीत गेला, दुकान टाकायचं वेळ लागते. संगतीवर ना जशी जशी तुम्ही संगत केली. आणि अजून एक गोष्ट सांगतो, नास्तिक माणसाला सुद्धा आपलं लेकरू वाया जाऊ नये वाटतं. जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत, 24-25 वारकरी शिक्षण आहेत. यंदा पुन्हा 5-6 वाढल्या. 30-40 आमच्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहेत जिल्ह्यात. 30-40 बारकाई नाही का, 30-40 वारकरी शिक्षण संस्था आहेत. त्या 30-40 वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 50% पोरं दारू पिणार आहेत. कारण काय माहितीये का? बाई म्हणती हे तर गेले वाया. कोण? हा, हे तर आता गेले तर जमा आहे म्हणली. मला पुढची पिढी वाया जाऊ द्यायची नाही. मंजुरी करू करू आमच्या शाळेचा फीस भरते त्या. मजुरी करू करू का? आपलं लेकरू वाया जाऊ नये. असं आहे. संगत तुम्हाला निश्चित तारते. आजपासून तुम्ही तुमचे अनेक तुमची जर माणसाची जर कॅपॅसिटी सांभाळायची ना, माणसाची जर तुम्हाला माणसाची मानसिकता जर तपासायची असेल ना, त्याची फ्रेंड रिक्वेस्ट जी लिस्ट असते का ती तपासायची. त्या रिक्वेस्ट मध्येच कळते तुम्हाला कोण फॉलो करते आणि तुम्ही कोणाला फॉलो करता. तुम्ही इंस्टाग्राम बघा, तुम्ही फेसबुक बघा, तुमचे मित्र कोण आहेत, तुम्ही कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली त्याच्यावर तुमचं पोझिशन कळते. तुम्ही कोणाला फॉलो करता त्याच्यावर तुमची नियत कळती, त्याच्यावर तुमची कुवत कळती की तुम्ही काय लायकीचे, त्याच्यावर कळते तुम्ही कोणाला फॉलो करता. फ्रेंड रिक्वेस्ट बघा ना, कोणाचे येतात तुम्हाला आणि तुम्ही कोणाला फॉलो केले आणि तुम्ही कोणाचे ऍक्सेप्ट केल्या, ज्याचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला ओळख नाही पळत नाही, फक्त तुम्ही थोबाड बघितले पांढरे शिपट ऍक्सेप्ट म्हणला, तिचे फोटो तर बघता येते. ही तुमची नालायकपणा आहे. सहवास तुम्हाला जर चुकीच्या लोकांचा लागला तर तुम्हाला अधोगती तुमची कोणीही रोखू शकत नाही. किती कीर्तन मोठाले ठेवा, काही फरक पडत नाही. एका दिवसात तूप खाण्यावर रूप येत नाही. तुम्हाला 365 दिवस कोणाच्या संकेत उठणं बसणार, तसे विचार तुमच्या मनात घर करतात. विठाला विठाला टाकळीत राहणाऱ्या बाया टाकळीत राहिल्या होत्या तर लुगडी नेसायच्या. परभणीत गेले की साड्या नेसाय नाही. समजलं? लुगडे नेसणं म्हणजे गांधळपणा. भोळ्या साड्या बाया परभणीत गेली की साड्या नेसाय. टाकळीत राहणाऱ्या बाया परभणीत राहत होत्या तर साड्या नेसत होत्या. टाकळीत राहत होत्या तर काय नेसत होत्या? साड्या नेसायच्या. आता परभणीत गेली की ड्रेस घालायचा का नाही? कशाचा महिमा आहे? गावात होत्या तर अजिबात केसाला धक्का लावला नव्हता. परभणीत गेले की का तर एकूण एक बट्टी कारण काय? वातावरण तसं असते ना, वातावरणाचा महिमा असते ना. भजन्या माणूस सुद्धा डीजे लावू द्या खूप हलवी येते.
बाकी हलवाय बरं दिसत नाही, कसं नाच डंग 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 म्हणून उगा असं कर, समजून चालायचं, नादात आलं. असर होते. कशाचा असर होते? कशाचा असर होते? संगतीचा. आणि म्हणून शहाण्या माणसानं विचार करून असल्या लोकांमध्ये उठत बसतो. का? ओढाळाच्या संगती पाहे क्षणभर गेली या धर्म गाये, त्या क्षणासाठी पाहे लोढणे वाहे निरंतर. आपल्या गोठ्यातल्या गाईला जर जाण्या गाईची संगत लागली तर ते जाण्या गाईला कडबान बुरकुंड खाची सवय, शेंडे शेंडे सांगती. आणि मग ती तिला म्हणते चल ना एकदा संग माझ्यासोबत, लय मजा आहे का तिकडं. ती म्हणली बाई मी इथंच बरी, तू काय मोकळी आहेस म्हणजे. ती म्हणली येऊन तर बघ. नेलं बळचिनं पुढे घालून तिथं गेले. तिथं गेल्यावर ते हिला काय नवीन माणूस झालं ना, पदावर बसलं ना, त्याला कुठं काय खावं कळूस कर 5 वर्ष निघून जाते ते. हा मग 3 एकर 2 एकर 3 एकर घेतच चालतोय. हो म्हणा, नाही समजलं तुम्हाला, जाऊ दे, मला काय करायचं. खाताय आलं पाहिजे कुठलं काय खावं, किती खावं, कसं खावं. जाणी गाय गेली भादे 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 वाडे वाडे खाल्ले, उडी मारून निघून नाही गेली. जी ही जी ब्राह्मणाची गाय होती धर्म गाय, त्या जाण्या गायच्या महागल्या पायानं उपटलेला एक ऊस मुळीकून धरलाय, दातन फात सगळीच बसली. गोडीला आली तर शेतकरी आले, ओरो जनावर दिसायले मध्ये धरली तर गाय कोणाची निघाली? जे ब्राह्मणाजवळ घरापस्तोर मारीत आणली आणि ब्राह्मणाला पाया पडली जाऊन. काय केलं? 4 शिवाय दिल्या ब्राह्मणात. ते म्हणला गेलीच नाही उदाजी, पहिलीच वेळ आहे. नाही नाही पाटा बशिलाय म्हणला. हिनं पाटा बशिलाय का? पाटा कोण बशिलाय? जाण्यात. नाव कोणावर आले? नाव कोणावर आले? चांगल्या गायीवर महाराज कायमचं लोडणं पडलं गळ्यात, कायमचं लोडणं अडकून पडली का एकच दिवस गेली तर ही हाले. काय म्हणले होते सुरुवात? अनंत बुद्धीचे तरंग. ते कुस्तीचा, मुलींच्या कुस्तीचा पिक्चर आहे एक. काय नाव आहे? दंगल. त्या माणसानं अशा पोरी घडविल, त्या होत्या मुलीच, पण कशा घडविल त्या? मुलासारख्या. मुलासंग कुस्ती खेळली, नॅशनल लेवलला गेल्या. आणि त्या नॅशनल लेवलला गेलेली एक मोठी मुलगी इंटरनॅशनलला जावं म्हणून तिथं अकॅडमीमध्ये ठेवली. अकॅडमीमध्ये गेल्यावर ती पोरासारखंच होतं सगळं तिचं, ते हे सगळं सामर्थ्य. तिथे गेल्यावर त्या अकॅडमीतल्या मुलीनं तिला लिपस्टिक कशी लावायची शिकविली, केस वाढवायचे शिकविले. आणि मग तिथं गेल्यावर ते कुस्तीवर लक्ष कमी, जास्त लक्ष कशावर? मेकअपवर. हरली ती पोरगी, हरली. तिथं हरल्यावर बापानं सांगितलं काहीतरी चुकलंय, जावं लागल. म्हणजे एंट्री नाही. जातो म्हणला, एंट्री नाही म्हणजे लेकरू वाया गेल्यावर एंट्री काय जाळायची का? गेल्यावर लक्षात आलं पोरगी तर पुरी पागल झाली. काय झाली? काय संगत लागली त्या टुकार कार्टीची, बेकार कार्टीची संगत लावली. मग फिरायचं मस्त, पाणीपुरी हाणायची गड्डा, नाद मिस कॉल. फिरायला लागली, पळायला लागली, गाडी बाप म्हणला कार्टी बिघडली. स्वतः परत आणली आणि स्वतः वडिलांना परत आणून आता तुझं शिक्षण तिथं संपलं, मी दाखवतो म्हणले. बाप काय असते? पुन्हा केस काय तरली? म्हणजे पप्पा अभी तो ये नहीं चलता, बस
महाराज बापाच्याच डावाने गोल्ड मेडल आणले तिनं, गोल्ड मेडल. कोणाच्या डावाने आणले? बघितलं का नाही पिक्चर? मी दोनदा पाहिला, दोनदा, तुम्ही दोनदा बघा. आणि ज्या पोरी लग्नाच्या राहिल्यात ना त्याने एकदा दोनदा बघायला पाहिजे. बाप काय असते किंमत कळती जरा. काय असते? बापाला जसं कळत तसं कोणालाच कळत नाही, ध्यानात ठेवा. आणि जेवढ्या लग्नाच्या राहिलेल्या पोरी त्याला कळकळीची विनंती आहे, सूचना आहे. ज्या बापाने एवढं जीवाचं रान करून तुम्हाला एवढं थाटात ठेवले ना, त्या बापाला खाली बघायची वेळ आणू नका कधी. त्या बापाला कन्यादान करू द्या या हातानं, या हातानं कन्यादान करू द्या, नाही तर गावात त्याला जगणं मुश्किल होईल, फिरणं मुश्किल होईल. जीव देईन ते. लेक जन्माला आल्यावर ज्याला आनंद वाटला होता त्याच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. इतकंच करा या कीर्तनात. बाकी चटपोरीन दुसरं सगळं विसरून जा. फक्त माझे एकच शब्द ध्यानात ठेवा. ज्या तुमचा जन्म झाल्या झाल्या ज्या माईनं तुम्हाला पाजविलं नव्हतं, ती जी माय तुम्हाला म्हणली होती कार्टीक झाली, त्यावेळेस ते बाप त्या बाजाजवळ येऊन म्हणला होता, तुला काय करायचं? मी उजवीन, मी सांभाळेन लेकरू बाजवतीला, तुला लग्न करायचे काय? ज्या बापानं तुमची बाजू घेतली होती, ज्या बापाच्या बहिणीला भोकाड पडलेले, ज्या बापाची चप्पल झिजलेली आहे, पण तुमची सँडल नवी आहे, तुमचे ड्रेस नवे आहेत. मग कॉलेजला जाते म्हणून माझं लेकरू 25,000चा मोबाईल आहे आणि त्याला बटनाचाच मोबाईल आहे आज. त्या बापाच्या जीवावर शान मारून मूर्ख लोकांच्या नादी लागून त्या बापाला खाली बघायची वेळ आणू नका. कीर्तनामध्ये एवढा ध्यान ठेवायचा आज मुलींनी, दुसरं काय ध्यानात ठेवायचं नाही. मी काय सांगितलं, कारण त्याला इतका त्रास होतोय. जर झालंच एखाद्या वेळेस काय तुमचं वाकडं पाऊल पडलं तर जगातल्या कोण्याच माणसाला सांगू नका. त्याच्या पाया पडून सांगा, दादा भाऊ इथं चुकलंय, ते कसं निस्तरायचं बघत आहे. त्याच्यात सगळी ताकद असते. त्याला मान पचवायची ताकद असते, अपमान पचवायचा ताकद असते, जगासोबत लढायची ताकद असते. पण तुमच्याकडून हरल्यावर त्याला कोणा संग लढा? ध्यानात ठेवा लग्नाच्या राहिलेल्या मुली. अजिबात दुसरं काही माझं ध्यानात ठेवू नका. मी आजपर्यंत 1-1.5 तास झालं तुम्हाला संगत सांगतोय, दुसरं काही सांगितलं नाही. ही संगत तुम्हाला तारणारी आहे. मूर्ख पोरीच्या संगतीत जायचं नाही, नालायक मुलींच्या संगतीत जायचं नाही. बापाला खाली बघायची वेळ नाही, पोरीच्या संगतीत सगळे सोडून द्यायची. तिथे गेल्यावर तेवढ्या पुरतं की वातावरण बरं वाटतंय. लग्न का नंतर होणार नाही काय? तुमचं लय दणदण करणारे लग्न ते. तुम्ही जे बघितलं त्याच्यापेक्षा सुंदर मुलगा बघणार आहे, तुम्ही जे बघितलं त्याच्यापेक्षा लय गुणवान मुलगा बघणार आहे. जन्मभर तुम्हाला राणी बनवून ठेवणाऱ्या चांगल्या घरच्या खानदानी मुलाला ते देणार आहे. आणि जन्मभर तुम्ही जर रिकाम्या पंक्चर काढणाऱ्या संघ गेला तर जन्मभर तुम्हाला दाशी म्हणून राहावं लागेल. अजिबात मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये जायचं. संगत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तारणारी आहे. अशाच मुलीसोबत उठा बसा तुम्ही कॉलेजमध्ये की जिथं बापाला खाली बघायची वेळ येणार नाही. विठाला विठाला. म्हणून मला मगासपासूनचा माझा महत्वाचा मुद्दा आहे, संगती हानिकारकही भरपूर आहे आणि संगती फायद्याच्याही भरपूर आहे. मग फायद्याची संगत कोणची आहे? पहिल्या चरणामध्ये तुझी ये संगती, शाबाश 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 शाबाश. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. जीवाच्या संगतीमध्ये दुःख आहे, जीवाच्या संगतीमध्ये चिंता आहे आणि देवाच्या संगतीमध्ये गेले की माणूस निश्चिंत होते. कसं निश्चिंत होते? आता निश्चिंतीने घालून या भार राहिलो निश्चिंती. साधू साधू संत देवाच्या संगतीत गेल्यामुळे नाही आम्हा चिंता. वस्त्राया पोटाची माऊली आमोची पांडुरंग. तुझी चिंता त्याशी परमात्मा आपला पाठीराखा आहे असं समजून जीवन जगा. कसं समजून? परमात्मा आपला पाठीराखा आहे, परमात्मा आपल्या पाठीमागे असताना काय टेन्शन घ्यायचंय असं समजून जगा. निश्चित तुम्ही निश्चिंत राहा. आणि आता या जगामध्ये श्रीमंत त्याला समजायचं, पडल्या पडल्या ज्याला झोप लागते, डोळा लागते, टेन्शन नाही. संकट तर कोणाच्या जीवनामध्ये चढ उतार येणारच आहेत. सगळे दिवस सारखे कोणाचेच नाहीत आणि नसले बी पाहिजे. जरा चांगल्या दिवसाची किंमत कळते जरा.
लय थंडी वाजली ना मग उन्हाची किंमत कळते, लय ऊन लागलं ना मग पावसाची किंमत कळते, लय पाऊस पडलं ना मग कशाची किंमत कळते, उन्हाची किंमत कळते. असंच असते. आता तुम्ही ECG काढला होता का एखाद्या नाशात छातीचा, असं इतकं लांब निघाले ते ECG काढला होता का स्वतः? गरज नाही ना, पडू नाही, मोह काढला होता एक दिवशी म्हणून. ECG निघालं तर इतकं लांब अशी ती झेरॉक्स पट्टी निघती, त्या पट्टीवर सरळ रेषा असतात का खालीवरी असतात? खालीवरी असणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. सरळ निघाल्या PM सिव्हिल हॉस्पिटल. म्हणून आपलं जीवन सरळ बी नसलं पाहिजे, थोडं झिकझॅक बी असलं पाहिजे. खालीवरी चढ उतारा आला की जरा चांगल्या दिवसाची किंमत कळते. आत्ते तिकट लागलं ना मग पाण्याची किंमत. असं जीवनामध्ये चढ उतार येतच असतात. कोणाच्या नाही आली? इथं प्रभू रामचंद्राचा वनवास झाला, इथं साधू संताला जेल झाली, साधू संताचा वनवास झाला. कोणाच्या जीवनातून चढ उतार आला नाही? आपल्या जीवनामध्ये येणारच आहे. येणार आहेत असं समजून ह्या जगताच्या संगतीमध्ये उठण्या बसण्यापेक्षा देवाच्या संगतीत जायचं. का? तसे दिवस आले होते देवानं आपल्याला सांभाळावं म्हणून. मागे पुढे उभा हे सांभाळे. त्या देवाची संगत करायची म्हणजे काय करायची? देवाची संगत करायची म्हणजे देवदेव करायचं. देवदेव करायचं म्हणजे काय करायचं? ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करायचं. देवदेव करायचं म्हणजे काय करायचं? बाकी काहीच नाही जमलं तर फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. इतकं जरी जमलं तरीही आपल्याला परमात्मा उघडं पडू देणार नाही. तुझी चिंता त्याशी आपल्याला निश्चितच त्या परमात्म्याचा आधार मिळतो. आणि म्हणून या अभंगामध्ये जीवानं इतर लोकांच्या संगतीत जाण्यापेक्षा देवाच्या संगतीमध्ये जावं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त होती. असा मार्ग, असं हे आदेश आहे ना, असं मार्गदर्शन आहे तुकोबारायाचं. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा मायबाप, टाळी वाजवा, टाळी वाजवा. काल्याचं कीर्तन आहे. स्पीड जास्त होती माझी बोलण्याची, हे तर समजलं तुम्हाला. मला 2 तासाचं भांडवल 1.5 तासात बसवायचं होतं. म्हणजे बॉल कमी आणि रन जास्त म्हणून स्पीडनं चाललोय, स्पीडनं. नाही तर एकदम धरून चाललो असतो. रनच काढायचं नाही, फक्त विकेट पडू द्यायची नाही. कसोटी हे IPL आहे का? तर 11 वाजता आपण टाइम दिलाय लोकांना जेवायचा. बारशे सोडलेले नाहीत लोकांनी. स्वयंपाक जबरदस्त झालेला आहे. स्वयंपाक करणाऱ्या कार्यकर्त्या करता, सेवा करणाऱ्या कार्यकर्ता करता, देणगी देणाऱ्या लोक काय करता, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का त्यांच्या जीवावर हे कार्यक्रम आहे. आम्ही काय उग येऊन सही करून जाणार? हार्डवर्क करणारे हे लोक आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. हळूहळू हळूहळू लहानाचे मोठे झाले, वाढायला लागले, रांगायला लागले. देवानं अनेक प्रकारच्या लीला केल्या. तर विद्युत तुपलून खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शिदुऱ्या जमा केल्या. शिदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणार आहे शांतता बळगा. दरवर्षीप्रमाणे माझे आमदार आमचे सुरेश दादा देशमुख, तुमच्या दादाचा महाप्रसाद आहे, पण आता त्यांच्याकडे इलेक्शनचं काम आहे, त्यामुळे ते तिथं जिम्मेदारीपूर्वक राहील. नाही तर दरवर्षी येणार आणि दरवर्षी आले 10-5 मिनिटं तरी बोलणार, त्याच्याशिवाय आमचं समाधान. पण आता हे नाईलाज आहे, ते समाज काम आहे. तरीही ती मला वाटते आपल्या सोबत येतं. काय ती जरी दिसत नसती इथं, तिकडच आहे ते परभणी, तरी आपल्या सोबत आहेत. कारण आपल्या गावावर ते नागरिक म्हणून प्रेम करतात, नेता म्हणून नाही. मी गावचा नागरिक आहे अशा पद्धतीनं दादाचंही काम चांगलं आहे. गावकऱ्यांनी फार मोठं महाप्रसाद दररोज जीव घातली लोक, त्या सर्व यजमानाला मनापासून धन्यवाद. पुढच्या वर्षी मी त्याचे नाव वाचून दाखवीन, मला पॅम्पलेट आणून द्या. एवढे वर्ष मला गडबड आहे. काल्याचं कीर्तन पावडे हात गावला आहे आणि म्हणून मला तिकडे जाणे. हळूहळू आपण लवकर ही जेवणाची तयारी करा. आज कालचा उपवास एकादश आणि ही द्वादश. लवकर पहिली पंगत महिलांची होणार. मग वाचे हे केलेले ते. माझा काही उद्देश तुम्हाला दुखविणं नव्हता, पण तुमचं वर्णन केलं नाही. फक्त वर्णन कसं केलं? तुमचा चांगुलपणा तुम्हाला कळावा एवढंच वर्णन केलं. ते चांगुलपणा मी मागासपासून सांगितलेला ध्यानात ठेवा. आपलं जीवन सुखी करा, परिवाराचं जीवन सुखी करा आणि संसार करता करता परमार्थ करा
आणि परमार्थ करता करता जीवनाचं कल्याण करून घ्या. पुन्हा एकदा सर्व मंडळीला धन्यवाद देतो. काल परवाची गोष्ट आमच्या संप्रदायामध्ये घडलेली आहे. बोर्डी आणि मुड्याला आमचे 3 भजने आपल्याच या झरी बोरीच्या जवळपास अपघातानं ते आमचे विद्यार्थी दगावलेले आहेत. आता काय हे दुर्घटना आहे. ह्या ज्या दुर्घटना होत आहेत याचं कारण आम्ही आत्मपरीक्षण केलं की उशिरापाशी आमच्या लेकराचे प्रवास व्हायले आणि म्हणून यावर्षी पूर्णतः वारकरी संप्रदायाने निर्णय घेतला की आता इथून पुढे 8 ते 10 कीर्तन राहणार नाही, 7 ते 9 संध्याकाळी कीर्तन राहणार. पुढच्या वर्षी टाकलीला संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन करायचं. 7 ते 9 कीर्तन का करायचं? 9 वाजता नंतर लोक जीव घाला. तुम्ही काय होत नाही, 1-1.5 घंट्यात जेवण होतात. हे लेकर सुखरूप घरी पोहोचतात. 1 तासाच्याच अंतरावर असते तिच्या शक्ती. 10-10:30 घरी पोहोचतात. हे अशा ज्या दुर्घटना पुढे टाळाव्यात म्हणून आम्ही 7 ते 9चा निर्णय घेतलाय. बऱ्याच गावांनी त्या निर्णयामध्ये सहमती दिली आणि आम्ही देणार आहेत. आम्ही कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक सगळे म्हणून निर्णय घेतोय की आम्हाला तुम्हाला वाचवायचे का जास्त दिवस. 1 घंटा आमच्याकरता अलीकडे करा. 8ला करता ते किती करा, 7ला करा. आम्ही 9ला रिकामा होऊ, 10ला घरी जाऊ. बरं दुसऱ्या दिवशी आम्हाला रविवार आहे का? दुसऱ्या दिवशी पण आम्हाला कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी पण आता रात्री मी 1:30ला आले. कंधारच्या जवळ होतो, खाली देगलूरच्या जवळ. 1:30ला आलं, 2ला आलं. सकाळ तर तुमचे 6ला फोन सुरू झाले. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला जायचे, अजून मळ्यात जायचे, चालूच आहे फोन. काल किती परेशान झाली. बरं आता काय मला गेलं की तुमच्या म्हणणं नेरी करून आलो आणि तुम्हाला काय करायचं? तुम्ही पंक्ती बसल्या भुर्र. तुम्हाला काय करायचं नाही असं मला म्हणायचं. पण आमचं आरोग्य पण महत्वाचं. आमचं आरोग्य चांगलं राहिलं तर आम्हाला तुमची सेवा करता येईल. गड्या आरोग्यच नाही चांगलं राहिलं तर काय मग हे दुखायले ते दुखायले चमकायले आमची मनस्थिती राहणार नाही. म्हणून 7 ते 9 कीर्तनाचा वेळ पुढच्या वर्षी पत्रिकेवर करायचा. दादा 7 ते 9 आपण केलं की शेजारचे गाव करतात. आम्ही सगळ्यांनीच निर्णय घेतलाय तर आमचा हेतू चांगला आहे. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 7 ते 9च्या कीर्तन ही सगळी मंडळी येतात. हे सगळी मंडळी येतात 7 ते 9 यायच्या करताच कीर्तन. यायला तर पाठ आहे ना. याच्यातला एकही जर नवयुवक, याच्यातला एकही छोटासा बालक आमच्या विचाराशी सहमत झाला तर त्याचं जीवन बदलणार, त्याचं जीवन भलं होणार. म्हणून 7 ते 9. आणि या विद्यार्थ्यांना जे आमच्या या दत्ता महाराज आणि माऊली बोर्डीकर, प्रसाद नाना, ह्या सगळ्या साधका करता बऱ्याच गावातले लोक फुल नाही फुलाची मदत करायची. आपणही हे आपल्या पद्धतीनं फुल नाही फुलाची मदत करून हे भागवतल्या सगळ्या गोष्टी माहित आहेत की आमच्याकडे 2च लोक आम्ही प्रमुख ठेवले. त्याच्यात 2च लोकांचे स्कॅनर आहेत. 100चे मठाधिपती महंत ते आणि बालू महाराज सुरेगावकर. त्या दोघांचे स्कॅनर आहेत भागवतकडे आहेत. आणि मग ती भागवतला विचारून किंवा तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं गोळा करत असाल फुल नाही फुलाची पाकळी, ती गोळा करा. आम्हाला काय असं म्हणायचं नाही एवढंच तेवढंच तुमच्या आकाराने. तुम्हाला जर कुठं आता सलापतीचा परिवार उघड्या पडले, अजून त्या दोन्ही लेकरायचं जावळं निघाल नाहीत. हो जावळं निघाल नाहीत म्हणजे काय लेकरीत बघा तिचे मोकले बापच कळायला नाही ते ना. तर त्या दिवशी अंत्यविधी करताना जेवढी माणसं होती ना त्या सगळ्याच्या डोळ्याला धार लागली. लेकर रडू लागली, सगळ्याच्या डोळ्याला धार लागू लागली. त्याचा विचार करून त्या लेकराच्या शिक्षणाकरता, जगण्याकरता, पुढे उभारण्याकरता फुल नाही फुलाची पाकळी बऱ्याच गावाने चालू आहे. आपल्या गावात आपल्याला जेव्हा कळते, जेव्हा वाटते, आता आजच पण मला तर वेळ नाही, तुमच्या परीनं तुम्ही पद्धतशीर आता सगळे चांगले लोक आहेत. आता मी म्हणल्या याला 500 रुपये दिले की तुम्ही याला दिले 500. तशी जर फुल नाही फुलाची पाकळी केली तरी गाव मोठे चांगल्या पद्धतीची आपली मदत होती. पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. टाळी वाजवा मायबाप, टाळी वाजवा. कंठी धरिला कृष्णमणी ऋण
तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू चंदना परी झिजूनी गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू